नमस्ते मित्रांनो, आपण माझा महसूल गुरु हा यूट्यूब चॅनल पाहत आहात, शिकत आहात, कमेंट्स करत आहात. याबद्दल आपले पुन्हा एकदा शतशः धन्यवाद. आज या व्हिडिओमध्ये आपण जो विषय घेणार आहोत तो माझ्या दृष्टिकोनातून थोडासा तहसील कार्यालयामधला दुर्लक्षित विषय आहे. निश्चितपणे तहसीलदार किंवा नायब तहसीलदार जे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम करतात यांना याबद्दल फार जास्त सखोल माहिती नाही असा माझा एकंदरीत अनुभव आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आज आपण मुद्दाम घेतलेला आहे. याचं नाव आहे चॅप्टर केसेस. तर आपण आपल्या स्क्रीन रेकॉर्डरचा उपयोग करू आणि बघू याच्यातल्या कायदेशीर तरतुदी काय आहेत आणि आपण याच्यातल्या काय काय पालन करतो. तर हा विषय आहे कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक कारवाई अर्थात चॅप्टर केसेस. एक एक विषय कलम घेऊ आपण. आता मुंबई पोलीस अधिनियम जो आहे 1951चा, याच्या कलम 17 अन्वये जिल्हाधिकारी जे आहेत हे जिल्हाधिकारी जिल्ह्यातील पोलीस दलावर नियंत्रण करतात म्हणजे कंट्रोल ठेवतात. आणि कलम 19 नुसार पोलीस दलावर जिल्हाधिकारी हे सुपरविजन करतात. हे एक लक्षात घ्या. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 सीआरपीसी कलम 6 अन्वये फौजदारी न्यायालयांचे जे वर्ग नमूद केलेले, जे प्रकार नमूद केलेले आहेत त्यात कार्यकारी दंडाधिकारी यांच्या न्यायालयाचा समावेश केला गेलेला आहे. याचाच अर्थ काय झाला की कार्यकारी दंडाधिकारी यांचे न्यायालय हे ज्यावेळेस ते चॅप्टर केसेस वगैरे चालवतात त्यावेळेस त्याला फौजदारी न्यायालयाचा दर्जा असतो. त्याच्यामुळं न्यायालयाचा जो डेकोरम आहे तो सर्व तहसीलदार नायब तहसीलदार यांनी पाळावा, पालन करावं. त्याचं ही माझी आग्रहाची विनंती राहील प्रत्येकाला. आता फौजदारी प्रक्रिया संहिता पुन्हा सीआरपीसी कलम 20 पोटकलम 1 अन्वये राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यात योग्य वाटतील तितक्या कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करण्यास सक्षम आहे. यापैकी एका व्यक्तीची नियुक्ती जिल्हा दंडाधिकारी म्हणजे मान्य जिल्हाधिकारी म्हणून करण्यात येते. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 20 पोटकलम 2 अन्वय अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणजे बऱ्याच ठिकाणी या ज्या पॉवर्स आहेत त्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे असतात. तर 20(2) अन्वय अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांची नेमणूक केली जाते. आणि 20(4) अन्वय उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे एसडीओ एसडीएम सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट यांची नेमणूक केली जाते. कलम 22 अन्वये कार्यकारी दंडाधिकारी यांच्या स्थानिक अधिकारिता म्हणजे लोकल ज्युरिस्डिक्शन हे ठरवले जातात. दिनांक 4/9/82 गृह विभागाच्या परिपत्रकान्वये बृहन्मुंबई बाहेर नेमणुकीस असलेल्या सर्व निवासी नायब तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार तसेच सीआरपीसी कलम 143 म्हणजे सार्वजनिक उपद्रव पुन्हा न करणे किंवा पुन्हा चालू न ठेवणे, कलम 144 सार्वजनिक शांततेला बाधा न आणणे आणि कलम 174 अकस्मात मृत्यू प्रकरणी चौकशी करणे याचे जे अधिकार आहेत या परिपत्रकान्वये 1982च्या सर्व RNT रेसिडेंट नायब तहसीलदार यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. कलम 23 अन्वये कार्यकारी दंडाधिकारी हे जिल्हा दंडाधिकारी यांना दुय्यम असतात म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी जे जिल्हाधिकारी साहेब आहेत यांना दुय्यम असतात. काही ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारीचे अधिकार दिलेले आहेत. याचा जो परिपत्रक आहे मी कोट केलेला आहे 28/4/2003 हे परिपत्रक आहे. यान्वये पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सहाय्यक पोलीस आयुक्त, नक्षलग्रस्त विभागातील पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य नागरी हक्क संरक्षण विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे जे अधिकार आहेत हे प्रदान करण्यात आलेले आहेत. सीआरपीसी कलम 37 आणि 38 अन्वये कायदा सुव्यवस्था राखण्याकामी जेव्हा दंडाधिकारी किंवा पोलीस यांना मदतीची आवश्यकता असेल तेव्हा त्यांना मदत करणे आणि विवक्षित अपराधांची माहिती त्यांना देणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे.
कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या स्थानिक अधिकारी अपराध करण्यात येत असेल तर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 44 अन्वये कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना अशा अपराध करणाऱ्यास अटक करण्याचे अधिकार आहेत. किती वास्ट अधिकार आहे लक्षात घ्या. चोरीची मालमत्ता, बनावट दस्तऐवज इत्यादी लपून ठेवल्याचा संशय असल्यास सीआरपीसी कलम 94 अन्वये जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांना झडतीचे वॉरंट काढण्याचे आणि त्याद्वारे पोलिसांना झडती घेण्याचे आदेश देण्याचे अधिकार आहेत. शक्यतो या कलमाचा जो आहे तो एसडीएम जे आहेत ते निवडणुकीच्या कामात उपयोग करतात. ज्यावेळेस अशी काही खबर मिळते की काही पोस्टर्स, बॅनर्स हे लपून ठेवलेले आहेत आणि त्याचा खर्च काही दाखवलेला नाही, तर त्यावेळेस अशा अधिकाराचा वापर केला जातो एसडीएम मार्फत. एखादी व्यक्ती बेकायदेशीरपणे लपून बसलेली आहे असा संशय असल्यास सीआरपीसी 97 अन्वये कलम 97 अन्वये जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांना झडतीचे वॉरंट काढण्याचे आणि त्याद्वारे पोलिसांना झडती घेण्याचे आदेश देण्याचेही अधिकार आहेत. एखाद्या स्त्रीचे किंवा 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीचे अपहरण केले असल्यास अथवा तिला अवैधपणे अडकवून ठेवले असल्यास अशा स्त्रीला किंवा मुलीला तात्काळ बंधमुक्त करून तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यासाठी आणि अशा वेळी जरूर तेवढा बळाचा वापर करण्याचे आदेश देण्याचा अधिकार सीआरपीसी कलम 98 अन्वये जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांना आहे. किती महत्वाच्या पॉवर्स आहेत बघा. आता हे कलम 107, 108, 109, 110 याच्यासाठी एक मी चार्ट केलेला आहे जो अत्यंत सोपा आहे आणि लक्षात राहील. आता हे बघा की कलम 107 जी आहे, एक लक्षात घ्या, ह्या ज्या कारवाई आहेत या सगळ्या शिक्षात्मक कारवाई नसून प्रतिबंधात्मक कारवाई आहेत. इट इज नॉट पनिटिव्ह, इज प्रिव्हेंटिव्ह. तर 107 मध्ये काय आहे? 107 मध्ये सार्वजनिक शांतता ठेवण्याचे जामीनदारासह किंवा जामीनदाराविना 1 वर्षाचे बंधपत्र घेता येते. हा चार्ट अगदी लक्षात घ्या. 107 अन्वये 1 वर्षाचे कशासाठी बंधपत्र घेता येते? सार्वजनिक शांतता ठेवण्यासाठीचे, जामीनदारासह किंवा जामीनदाराविना. आता 108, 109 आणि 110 हे जे कलम आहे यानुसार चांगल्या वागणुकीसाठी किंवा चांगल्या वर्तणूक, मी चांगली वर्तणूक ठेवीन, माझी वागणूक चांगली राहील अशा अर्थाचे जामीनदारासह किंवा जामीनदाराविना 1 वर्षासाठीचे बंधपत्र घेता येते. 108 काय आहे? प्रक्षोभक साहित्य प्रसिद्ध करीत असलेल्या व्यक्तीविरुद्ध कारवाई. 109 दखलपात्र गुन्हा, फ्रेज लक्षात घ्या, दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने गुप्तपणे वावरत असलेल्या व्यक्तीविरुद्ध कारवाई 109 अन्वय केली जाते. आणि कलम 110 म्हणजे साळीत अपराधी जो आहे, जो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार आहेत, म्हणजे त्याच्याकडून बंधपत्र घेण्याचे. तर हे जे 108, 109, 110 या खाली आपण चांगल्या वर्तणुकीसाठी जे बंधपत्र घेतो हे लक्षात घ्या 1 वर्षासाठी. आणि 107 अन्वये सार्वजनिक शांतता ठेवण्यासाठीचे बंधपत्र जामीनदाराशिवाय किंवा जामीनदारासह आपण घेतो, हे एक लक्षात घ्या. आता कलम 110 जे आहे, कलम 110 चे जे बंधपत्र आहे हे आपल्याला 3 वर्षासाठी घेता येतं. कायद्यात अशी तरतूद आहे. 110 सराईत अपराधी जो आहे त्याच्या विरुद्ध जेव्हा कारवाई करतो त्यावेळेस आपल्याला 3 वर्षासाठीचं बंधपत्र घेता येतं. 107, 108, 109 याला 1 वर्षाचं बंधपत्र घेता येतो. हा चार्ट आपल्या लक्षात आला असेल. आता ही जी आपले स्त्रोत आहे किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करताना किंवा माहितीचा स्त्रोत आहे तो काय आहे? तर एकतर पोलिसांचा खबरी अहवाल असतो, अदरवाईज एखाद्या खाजगी इस्माची लेखी तक्रार आलेली असते आपल्याकडं, किंवा स्वतः कार्यकारी दंडाधिकाऱ्याला ज्या गोष्टी दिसून येतात त्यानुसार ही कारवाई केली जाते. आता तुमच्याकडे जेव्हा प्रकरण येतं तेव्हा सर्वसाधारणपणे काय आहे की तो पोलीस कर्मचारी जो आहे किंवा पोलीस अधिकारी जो आहे तो तुमच्याकडं त्या व्यक्तीला घेऊन येतो आणि तुम्ही त्याच्या चौकशी करून त्याचं बंधपत्र घेता. पण माझ्या मते हे चुकीचं आहे. आपण बघू पुढे काय तरतूद आहे आणि का चुकीचं आहे. तर प्रकरण दाखल करून घेण्यापूर्वी कार्यकारी दंडाधिकारी जे आहेत त्यांनी काय खात्री करावी? एक, सामनेवाला म्हणजे ज्या माणसाच्या विरुद्ध कारवाई आपण करत आहोत किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत, सामनेवाला आणि घटनास्थळाचे कार्यक्षेत्र
पहिले तर तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये आहे का, तुमच्या कार्य अधिकार क्षेत्रात आहे का याची पहिले खात्री करा. दुसरं, सामनेवाला याच्याकडून खात्रीलायकपणे ही खात्री पटायला पाहिजे. सामनेवाला याच्याकडून खात्रीलायकपणे सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे का. फक्त पोलीस म्हणतात की अशी शक्यता आहे आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार, हे चुकीचं आहे. तुम्ही स्वतःचं डोकं वापरायला पाहिजे. यू शुड अप्लाय युअर ओन माइंड असं कायद्यामध्ये नमूद आहे. तर खरोखरच ती शांतता भंग होण्याचा परिस्थिती आहे का किंवा होऊ शकेल का याची खात्री करणं आवश्यक आहे. आता 107 आपण बघू. 107 मध्ये काय काय तरतुदी आहेत. याचा जो उद्देश आहे मी आपल्याला आधी सांगितलं, ही शिक्षा नाहीये, ही शिक्षात्मक उद्देश नाहीये याचा, हे प्रतिबंधात्मक कारवाई आहे. किंवा पूर्वी केलेल्या एखाद्या गुन्ह्याबद्दल शिक्षा देणे वगैरे हा या कलमाचा उद्देश नाहीये. तर भविष्यात होणाऱ्या गुन्ह्यांना किंवा सार्वजनिक शांततेच्या भंगाला प्रतिबंध करणे हा या 107चा उद्देश आहे. कोणत्याही इस्माने केलेल्या अर्जावरून किंवा पोलिसांनी सादर केलेल्या अहवालावरून, एक लक्षात घ्या, पोलिसांनी सादर केलेल्या अहवालावरून, सादर केलेल्या इस्मावरून नाही, दंडाधिकारी याची खात्री पटेल की एखादी व्यक्ती असे कृत्य करण्याचा संभव आहे ज्यामुळे नजीकच्या काळात सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकेल, तर या कलमान्वये कारवाई करता येऊ शकते. या कलमान्वये कारवाई करताना त्या व्यक्तीने केलेल्या संभाव्य कृत्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकेल अशी कार्यकारी दंडाधिकाऱ्याची पुराव्यांसह खात्री पटणे अत्यावश्यक आहे. 107 कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर अहवाल सादर झाल्यानंतर त्याने प्रथम अहवालासोबतचे पुरावे बघून नजीकच्या काळात खरोखरच सामनेवाल्याच्या संभाव्य कृत्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकेल याची खात्री करावी. असे प्रकरण पोलीस निरीक्षक शासनातर्फे विरुद्ध जाब देणार किंवा सामनेवाला असं चालवलं जातं. अहवालाची तपासणी करताना भविष्यात येणारा सण समारंभ, सामनेवाल्याचा त्याच्याशी असणारा संबंध किंवा तो करू शकेल असे शांतता भंगाचे संभाव्य कृत्य, त्यामागचे कारण, सामनेवाल्याच्या शांतता भंगाच्या संभाव्य कृत्यामुळे होणारे नुकसान, सामनेवाल्याचे बळ, त्याला असणारा पाठिंबा इत्यादी बाबींचा विचार करावा. अहवालात सामनेवाल्याचा संपूर्ण पत्ता किंवा साक्षीदार असल्यास त्यांचे संपूर्ण पत्ते अहवालात नमूद असल्याची खात्री करावी. यानंतर लक्षात घ्या, यानंतर अहवालाच्या समासात जो कोणी अहवाल पोलिसांनी सादर केला आहे किंवा तुमच्याकडे काही अर्ज आलेला असेल, स्वतंत्र कागदावर माझ्या समोर सादर केलेला सदर अहवाल व त्याच्याबरोबर असणाऱ्या पुराव्याचे मी अवलोकन केले. त्यावरून माझी खात्री झाली आहे की सदर प्रकरण CRPC कलम 107 अन्वये चालवण्यास योग्य आहे. जर तुम्हाला अयोग्य वाटलं तर अयोग्य आहे असं लिहा सरळ. कलम 111 अन्वये आदेश पारित करावे किंवा नोटीस जे आपण म्हणतो पुढे बघू असा शेरा नमूद करावा आणि कलम 111चा आदेश पोलिसांना बजवायला द्यावा. आता याच्यात तो सामनेवाला आता पोलिसांनी कुठं धरून आणलेला आहे, पण तुमच्याकडे प्रत्यक्षात काय होतं, पोलीसवाले घेऊन येतात, तुम्ही त्याच्या समोरच नोटीस 111ची नोटीस करता, त्याच्यावर त्याची सही घेता आणि त्यासोबत बंधपत्र घेता. नोटीस अर्थ हा आहे की त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देणं अनिवार्य आहे. नैसर्गिक न्याय तत्व जे आहे त्यानुसार त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देणे अनिवार्य आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी फक्त अहवाल जरी सादर केला तरी त्याच्यावर तुम्ही याप्रमाणे शेरा मारू शकता. तुम्हाला जर पटलं नाही तर मला त्याच्याकडून काही शांततेचा भंग होईल याची शक्यता वाटत नाही, तुम्ही ते केस जागेवर खारिज करू शकता. 107 अन्वये फक्त सार्वजनिक शांतता ठेवण्यासाठीच 1 वर्षाकरिता जामीनदारासह किंवा जामीनदाराविना बंधपत्र का घेऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस देता येते. त्या चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्राचा समावेश होत नाही हे लक्षात घ्या. 107 मध्ये सदर प्रोसिडिंग 6 महिने संपताच आपोआप संपुष्टात येते. अशी प्रोसिडिंग जर पुढे चालू ठेवायची असेल तर त्याच्यासाठी त्याची कारणं नमूद करून विशेष आदेश काढावा लागतो आणि त्याच्यानंतरच ते प्रकरण 6 महिन्याच्या नंतर पुढे चालू राहू शकतं. अनेक ठिकाणी पोलिसांनी फौजदारी म्हणजे CRPC 107 अन्वये अहवाल सादर केल्यानंतर लगेचच त्याच दिवशी अंतरिम बंधपत्र किंवा काही ठिकाणी थेट अंतिम बंधपत्र करून घेतले जाते. ही बाब अत्यंत चुकीची आहे.
तुम्ही त्याला नोटीस बजावायला पाहिजे, त्याला वेळ दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी येऊन तुमच्यासमोर त्याचं म्हणणं सादर करायला पाहिजे. पोलिसांनी त्याला धरून आणण्याचे काहीही संबंध नाही, हे लक्षात घ्या. पोलिसांनी असे प्रकरण दाखल केल्यानंतर कार्यकारी दंडाधिकारी यांनी सीआरपीसी कलम 111 नुसार आदेश किंवा नोटीस पारित करणे अनिवार्य आहे. आपणाकडून जामीनदारासह रक्कम रुपये काय सोयींसो असेल इतक्या रकमेचे बंधपत्र का करून घेऊ नये अशी विचारणा केली जाणे आवश्यक आहे. सामनेवाला याला त्याचे म्हणणे सादर करण्यासाठी विशिष्ट मुदत देणे, 2 दिवस द्या, 3 दिवस द्या, 24 तास द्या, जे काही असेल ते आवश्यक आहे. बहुतेक प्रकरणात हा आदेश दिला जात नाही. सामनेवाला याचे म्हणणे ऐकून नंतरच आवश्यकतेनुसार जामीन आणि बंधपत्र घेणे अपेक्षित आहे. जामीन व बंधपत्र घेण्याची आवश्यकता नाही असे चौकशीअंती तुम्हाला जर लक्षात आलं तर सदर प्रकरणी जामीन आणि बंधपत्राची आवश्यकता दिसून येत नाही. सबब कामकाज बंद करण्यात येत आहे असे नमूद करून तुम्ही हे प्रकरण बंदही करू शकाल. ही कलम 111 ची जी नोटीस आहे ही आपण वाचू शकता, बघू शकता. जी काही नोटीस दिलेली आहे यानुसार ती नोटीस तुम्हाला द्यावी लागते. पोलिसांना द्यायची ही नोटीस आणि त्या सामनेवाल्याला वारंवार बजवायला सांगायची, त्याची पोच आपल्याकडे सादर करायला सांगायची आणि तुम्ही ज्या त्याला तारीख दिली असेल त्या तारखेला तो सामनेवाला तुमच्या समोर हजर होईल याची खात्री बाळगायची किंवा पोलिसांना सांगायचं. हे शांतता राखण्यासाठी जे बंधपत्र आहे ते आहे. शांतता राखण्यासाठी बंधपत्र जे आपण घेतो त्याचा फॉर्मॅट आहे हा आपण नंतर निवांत बघून कॉपी करून घेऊ शकाल. 107 बाबत न्यायालयीन निर्णय मी मुद्दाम कोट केलेले आहे. ज्या कारणावरून सामनेवाल्याविरुद्ध फौजदारी खटला चालला होता त्याच कारणावरून कलम 107 अन्वये कारवाई होऊ शकत नाही. दंडाधिकाऱ्यासमोर ठेवलेल्या पुराव्यांवरून नजीकच्या काळात शांतता भंग होण्याची दाट शक्यता असावी असा एक न्यायनिर्णय आहे. निव्वळ पूर्वी एखादे गैरकृत्य केले होते त्यामुळे तो भविष्य काळात शांतता भंगाचे कृत्य करू शकेल असे मानणे योग्य ठरणार नाही असे मान्य न्यायालयाने सांगितलेलं आहे. जमिनीच्या कब्ज्यावरून असलेल्या तंट्यात किंवा किरकोळ वादात या कलमाचा वापर करता येणार नाही. शांतता भंग होणार असण्याची किंवा होण्याची शक्यता टळली असेल तर सुरू करण्यात आलेली कारवाई रद्द करण्यात यावी असेही निर्णय आहेत. अंतरिम बंधपत्राचा आदेश देण्यापूर्वी अंतरिम बंधपत्र घेणे आवश्यक आहे याबाबत दंडाधिकाऱ्याची खात्री पटली पाहिजे. निव्वळ पोलिसांनी तसा अहवाल दिला म्हणून अंतरिम बंधपत्र घेण्यात येऊ नये. आता 107 झालं, 108 आपण बघू. 108 काय आहे की भारतीय दंडविधान आयपीसी इंडियन पिनल कोड कलम 124 म्हणजे राजद्रोह वगैरे, कलम 153 धर्मवंश जन्मस्थान याच्यावरून एकोपा टेकण्यास बाधा आणणे, आयपीसी 153 राष्ट्रीय एकात्मतेस बाधक असे आरोप आणि आयपीसी कलम 295 धार्मिक समजुती व धार्मिक भावना बुद्धी पुरस्पर अपमानित करणे आणि आयपीसी 292 विभत्स अश्लील पुस्तकांची विक्री करणे किंवा ती बाळगणे, जाहीरपणे प्रदर्शन करणे वगैरे वगैरे. या कलमाखाली 1 वर्षाकरिता चांगल्या वर्तणुकीसाठी जामीनदारासह किंवा जामीनदाराविना बंधपत्र का घेण्यात येऊ नये याचे कारण दाखवण्यासाठी फरमावता येऊ शकते आणि त्यानुसार तुम्हाला जर खात्री पटेल तर त्याची बंधपत्र घेता येतं. 109 एखादी व्यक्ती दखलपात्र, एक लक्षात घ्या, दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने गुप्तपणे वावरत आहे अशा खबरीवरून किंवा पोलीस रिपोर्टवरून तालुका दंडाधिकारी यांची खात्री झाल्यानंतर त्यांना अशा व्यक्तीविरुद्ध कारवाई करता येते. सदर व्यक्ती खरोखरच दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने गुप्तपणे वावरत होती याची खात्री पटल्यास त्याच्याकडून जामीनदारासह किंवा जामीनदाराविना 1 वर्षाच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र आपण करून घेऊ शकतो किंवा त्याला ती कारणे दाखवा नोटीस बजावता येते आपल्याला. 109 कारवाई करण्यासाठी महत्वाचं काय आहे की सामनेवाला त्याच्या ठिकाणाचे अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न करत होता. असे जे कृत्य आहे ते दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने करत होता तो आणि दोन्हीपैकी जरी एक बाब याच्यात नसेल तर 109 अन्वये कलम 109 अन्वये कारवाई करता येणार नाही हे लक्षात घ्या. 110
ही सराईत अपराध्याबद्दल आहे. जो चोर घरफोड्या बनावटकार आहे किंवा जाणून बुजून चोरीचा माल घेण्यास सरावलेला आहे, हॅबिच्युअल आहे, किंवा चोरांना आसरा देण्यास, चोरीचा माल विकण्यास मदत करणारा आहे, किंवा अपहरण, आगळीक, ठकवणूक किंवा IPC 489 क ते घ खालील अपराध करण्यास सरावलेला आहे, किंवा जी काही कलमं दिलेली आहेत. 110 अन्वय कारवाई करताना तुम्हाला हे बघावं लागेल. तर याच्या विरुद्ध एक किंवा अधिक अपराध करण्यात सरावलेला आहे तो, किंवा इतका दुस्साहसी आहे आणि धोकादायक आहे की त्याला जामिनाशिवाय मोकळा सोडणे समाजास धोकादायक ठरेल, अशा व्यक्तीबाबत खबरीवरून किंवा पोलीस रिपोर्टवरून तालुका दंडाधिकारी यांना कलम 110 CRPC अन्वय कारवाई करता येते. या सगळ्या गोष्टीची खात्री करावी लागते. याच्यासाठी याबाबत प्रथम रेकॉर्ड बघून खात्री करावी. खात्री पटल्यास त्याच्याकडून जामीनदारासह जास्तीत जास्त 3 वर्षाच्या कालावधीसाठी विशिष्ट जामीनदारासह, उदाहरणार्थ आपण त्याला सांगू शकतो की तुझा जो जामीनदार आहे तो एखादा डॉक्टर असावा, एखादा वकील असावा, किंवा प्रतिष्ठित कुठली व्यक्ती असावी. चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र करण्यात का घेऊ नये याची कारणे दाखवा नोटीस त्यांना देता येते. दुस्साहसी आणि धोकादायक म्हणजे न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने, की इतरांच्या शारीरिक बाबींची आणि मालमत्तेची पर्वा न करणारा, कृत्यांच्या परिणामांची पर्वा न करणारा असा इसम जो असतो त्याला दुस्साहसी किंवा धोकादायक असं म्हटलं जातं. वाईट चालीरीतीच्या इसमाविरुद्ध या कलमाखाली कारवाई करता येणार नाही. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 107 ते 110 अन्वय कारवाई करताना कलम 111 नुसार आदेश किंवा नोटीस आपण जी बघितलेली आहे ती पारित करणे अत्यावश्यक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच दिवशी नाही, त्याला आदेश किंवा नोटीस बजावून त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची पुरेशी संधी द्यायला पाहिजे. 111 सामनेवाला याला म्हणणे सादर करण्यासाठी विशिष्ट मुदत देणे आवश्यक आहे. 111 बद्दल बहुतेक प्रकरणात कलम 111 अन्वय आदेश काढले जात नाहीत. सामनेवाल्याचे म्हणणे ऐकून नंतरच आवश्यकतेनुसार जामीन किंवा बंधपत्र घेणे आवश्यक आहे. 111 अन्वय काढलेल्या आदेशामध्ये दंडाधिकाऱ्याला मिळालेल्या खबरीचा सारांश, निष्पादित करावयाच्या बंधपत्राची रक्कम, बंधपत्राची मुदत, जामीनदाराचे प्रकार, त्यांची संख्या याबाबत उल्लेख असणे अत्यावश्यक असतं. 111 बाबत काही न्यायनिर्णय असे आहेत की हा जो आदेश आहे हा न्यायिक आदेश असल्यामुळे तो छापील नमुन्यामध्ये काढता येणार नाही. म्हणजे गाळलेली जागा भरा, तुम्ही कॉम्प्युटराइज काढू शकाल, परंतु गाळलेली जागा भरा अशा तो काढता येणार नाही, कारण तो न्यायिक आदेश आहे. या आदेशाविरुद्ध पुनर्विलोकन अर्ज दाखल करता येतो असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. कारवाई सुरू झाल्यानंतर नवीन घटना घडली असेल तरच पुन्हा 111चा आदेश काढण्यात येतो, अन्यथा नाही. आणि 111 अन्वयचे काढलेले आदेश जर काढले नसतील 111चे, तर पुढील सर्व कारवाई जी आहे ही बेकायदेशीर ठरेल, असंही न्याय निर्णय आहेत. 112 आदेश 111च्या आदेशान्वये सामनेवाला दंडाधिकारी यांचे समोर हजर झाल्यास त्याला सदर आदेश वाचून दाखवला जातो. त्याची इच्छा असल्यास त्याला त्याच्यावरील आरोप समजावून सांगण्यात येतो. हे लक्षात घ्या किती प्रोटेक्शन आहे 111चं. 113 कलम 111चा आदेश जो असतो किंवा नोटीस जी असते त्याला त्याचं म्हणणं सादर करण्याची बजावणी तो हजर नाही राहिला तर त्याच्या विरुद्ध 113 अन्वये समन्स काढता येतं. आणि हे समन्स 111च्या आदेशान्वये असावं, आदेशासह असावं. या समन्स अन्वये सामनेवाला जरी हवालातीत असेल किंवा कारागृहात असेल तरी त्याला दंडाधिकारी यांच्या समोर हजर करावे लागते. जर सामनेवाला याला तात्काळ अटक केल्याशिवाय शांतता भंगास प्रतिबंध करणे शक्य नाही अशी दंडाधिकारीची खात्री झाली तर खबरीचा सारांश नमूद करून दंडाधिकारी सामनेवाला यास अटक करण्यासाठी वॉरंटही काढू शकतो. इतके व्हास्ट पॉवर्स आहेत 113 मध्ये. हे 113चा नमुना मी दिलेला इथं, समन्स जे आहे त्याचा नमुना याच्यात दिलेला आहे. 114 बघू. 114 मध्ये अशी तरतूद आहे की 111 सह असलेला 113 असं म्हणू. याची आदेशाची प्रत किंवा जो वॉरंट आहे याची अंमलबजावणी करण्याची पोलीस याची अंमलबजावणी करतात आणि सामनेवाल्यावर ते बजावणं आवश्यक आहे. म्हणजे बजावणं म्हणजे त्याची पोहोच घेणं की हो मला हे नोटीस मिळालेली आहे. 115 मध्ये म्हणलेलं आहे की ज्या सामनेवाल्याविरुद्ध 111 अन्वये आदेश काढलेला असेल
त्याला स्वतः हजर राहण्याची आवश्यकता नाही अशी दंडाधिकाऱ्याची खात्री झाल्यास दंडाधिकारी सामनेवाल्यास स्वतः हजर न राहता त्याच्या वकिलामार्फत हजर राहण्याची सवलत देऊ शकतो. 116 खबरीची सत्यता आपण जी प्रकरण पाहतो की जेव्हा 111 अन्वयच्या आदेशान्वये 113च्या समन्स किंवा वॉरंटनुसार सामनेवाला दंडाधिकाऱ्यासमोर आणला जाईल त्याला 112 अन्वये सदर आदेश वाचून दाखवला जाईल. तेव्हा ज्या खबरीवरून सामनेवाल्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे त्या खबरीची सत्यता पडताळणी करण्यासाठी आवश्यक तो इतर पुरावा दंडाधिकाऱ्यामार्फत घेतला जाईल. सदर प्रकरण चालविण्यासाठी आणि इतर पुरावा घेण्यासाठी जी कारवाई करण्यात येईल ती 116(2) मध्ये दिलेली आहे. 116(3) सदर चौकशी सुरुवात होऊन ती संपण्याच्या कालावधीत सामनेवाल्याकडून सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी तत्काळ उपाययोजना करणे जर आपण आधीच म्हणलेलं आहे तर त्याला चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी जामीनदारासह किंवा जामीनदाराशिवाय त्याच्याकडून बंधपत्र लिहून घेण्याचे निर्देश दंडाधिकारी देऊ शकतात आणि त्या बंधपत्राचे निष्पादन होईपर्यंत त्याला कमाल 14 दिवस मॅक्सिमम 14 दिवस जास्तीत जास्त 14 दिवस कैदेत ठेवण्याचे अधिकार आहे. परंतु कलम 108, 109 किंवा 110 अन्वये ज्याच्या विरुद्ध कारवाई केली गेली असेल त्याच्याकडून चांगली वर्तणूक ठेवण्यासाठीचे बंधपत्र निष्पादित करण्याचा निर्देश दिला जाणार नाही. बंधपत्राच्या बाबतच्या रकमेबाबत, जामीनदाराबाबत, जामीनदाराच्या संख्येबाबत शर्ती सामनेवाल्या विरुद्ध असलेल्या पुराव्याच्या तुलनेत जास्त नसाव्या. म्हणजे अगदी किरकोळ काहीतरी आहे आणि त्याला 10,000 रुपयाचा तुम्ही बॉन्ड मागताय किंवा श्युरिटी मागताय ही गोष्ट योग्य नाही असं म्हणलेलं आहे. 116(7) मध्ये जसं आपल्याला आधी सांगितलेलं आहे की चौकशी जर सुरू ठेवायची असेल तर त्याच्यासाठी 6 महिन्याच्या पुढे जर चौकशी सुरू ठेवायची असेल तर त्याच्यासाठी विशेष कारणे नमूद करून आदेश काढावा लागेल. आणि ज्यावेळी सामनेवाला दंडाधिकाऱ्याच्या समोर हजर होतो त्यावेळी चौकशीचे कामकाज सुरू झाले असं मानण्यात येतं. म्हणजे हा जो 6 महिन्याचा कालावधी आहे तो तुम्ही जेव्हा चौकशीचं कामकाज सुरू करता तेव्हापासून मोजता येतो. चौकशी सुरू झाल्यानंतरच कार्यकारी दंडाधिकारी यांनी अंतरिम बंधपत्राचे आदेश जे आहेत ते त्यांना देता येतील. बऱ्याच वर्षापूर्वी शिक्षा झालेले इसम सराईत घरपुढे आहे असे म्हणता येणार नाही. 117 चौकशीअंती तुम्ही जर त्याच्याकडून खात्री पटली तुमची की याच्याकडून बॉन्ड घेणं जामीनदारासह किंवा त्याच्या विना आवश्यक आहे तर त्याच्यासाठी अंतिम निर्देश आपण देऊ शकतो. याच्याकडून बॉन्ड घ्या म्हणून. बंधपत्राचा कालावधी, रक्कम, स्वरूप ते त्याच्या विरुद्ध जो पुरावा आहे त्याच्या तुलनेपेक्षा जास्त नसाव्या. बंधपत्राची रक्कम जी आहे तीही मॉडरेट असावी. अज्ञानाविरुद्ध चौकशीनुसार बंधपत्र जामीनदाराकडूनच निष्पादित करण्यात यावे. चौकशीत दंडाधिकाऱ्याचे नैतिक समाधान होणे पुरेसे नाही, त्यासाठी कायदेशीर पुरावा असावा. 118 बंधपत्राची जी मुदत आहे तो शेवटच्या तुमचा जो आदेश झाला तेव्हापासून सुरू होते. याला जर स्थगिती मिळाली असेल एखाद्या न्यायालयाची तर स्थगितीची मुदत संपल्यानंतर बंधपत्राची मुदत पुन्हा सुरू होईल. शांतता राखण्यासाठी किंवा चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्रास कोर्ट फी स्टॅम्प लागत नाही. बंधपत्राच्या रकमे इतकी प्रॉमिसरी नोट लिहून घेणे किंवा तितकी रक्कम रोख जमा करणे असा आदेश देणे हे बेकायदेशीर असेल. 120 चांगली वागणूक ठेवण्यासाठी बंधपत्र दिल्यानंतर कारावासाच्या शिक्षेस पात्र असा कोणताही अपराध करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे किंवा करण्यास अपप्रेरणा देणे हे कुठेही करण्यात आले तरीही तो बंधपत्राचा भंग ठरेल. 121 जामीनदार नाकारण्याचा अधिकार आहे दंडाधिकाऱ्यांना. आपल्याला माहित असेल की एक विशिष्ट जामीनदार जर डिमांड केला तर तो जामीनदार त्यांनी सादर करावा लागतो. किंवा एखाद्याचा कॅरेक्टर जर संशय असेल एखाद्या जामीनदाराचे तर त्याचा जामीन नाकारण्याचे दंडाधिकाऱ्याला अधिकार आहे, हेही लक्षात घ्या. आणि नकार देण्यापूर्वी त्यांनी त्या जामीनदाराच्या अयोग्यतेबद्दल दुय्यम अधिकाऱ्याकडून खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्याला त्याची अर्थात म्हणणे मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर 121 बाबत काही निर्णय जे आहे की जमीनदार अमुक भागातीलच पाहिजे असे बंधन लादता येणार नाही. जमीनदार अमुक जातीचा असावा किंवा नसावा
असंही बंधन लागता येणार नाही. पूर्वी शिक्षा झालेला एखादा इसम जर असेल, जो शिक्षा भोगून आलेला आहे, तोही जामीनदार म्हणून राहू शकेल. 122 जामीन देण्यास कसूर करणाऱ्या व्यक्तीस जामीन देईपर्यंत कारावासात ठेवण्याचा अधिकार आहे. 122 अन्वये. आता त्यांनी बॉन्ड लिहून दिला आणि त्याचा ब्रीच झाला, म्हणजे ब्रीच ऑफ बॉन्ड आपण ज्याला म्हणतो, तर काय काय करता येतं हे शेवटी आपण नमूद केलेलं आहे की बंधपत्र दंडपात्र झालेले आहे, म्हणजे ब्रीच झालेला आहे त्याचा, अशी जर आपल्याला खात्री पटली असेल तर त्याबाबत ते कारणे नमूद करावी लागतात. आणि बंधपत्राने बांधील व्यक्ती दंड भरण्याबाबत किंवा तो का भरू नये याचे कारण दाखवण्यासाठी पुन्हा त्याला नोटीस काढावी लागेल तुम्हाला. 146(2) मध्ये पुरेसे कारण नसताना असा द्रव्यदंड भरला नाही तर तो वसूल करण्याची कारवाई करता येते. परंतु असा द्रव्यदंड सामनेवाला याला भरणे शक्य नसेल तर त्याला जामीन राहिलेल्या जामीनदाराकडून सदर दंड वसूल करता येतो. संबंधित व्यक्तीला 6 महिन्यापेक्षा जास्त नसेल इतक्या दिवाणी कारावासाची शिक्षा सुद्धा सुनावता येते. आणि 146(3) मध्ये दंडाधिकाऱ्याला अशा दंडाचा कोणताही भाग स्वेच्छेनुसार कमी करण्याचा किंवा अंशतः दंड भरून घेण्याचाही अधिकार आहे. तुम्हाला त्याची परिस्थिती तशी नाही असं जर वाटलं, तुमची खात्री पटली, तर तो दंड कमी करू शकता किंवा अंशतः तो दंड भरून घेऊ शकता. कलम 149 नुसार, हे 146 आहे, या आदेशाविरुद्ध दंडाधिकाऱ्याने पारित केलेला जो आदेश असेल तर त्याच्या विरुद्ध सत्र न्यायालयाकडे अपील दाखल करता येतं. आता बऱ्याच ठिकाणी जे प्रश्न विचारले जातात ते असे आहेत की सर, ही जी दंडाची रक्कम आहे ती कुठल्या हेडखाली भरून घ्यावी. तर आपला झिप कोड मास्टर लिस्ट जी आहे त्याच्यात 0070 01 102 012 याच्यामध्ये मॅजिस्ट्रियल फाईन्स, दंडाधिकाऱ्यांचे जे दंड आहेत मॅजिस्ट्रियल फाईन्स, या हेडखाली ही फी भरून घेता येऊ शकेल. माझ्या मते चॅप्टर केस बद्दल आपला बराचसा संभ्रम संपला असेल आणि यापुढं आपण यानुसार कामकाज करण्याचा प्रयत्न कराल अशी मला अपेक्षा वाटते. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तत्पूर्वी आपण जर अजूनही माझा महसूल गुरु हा YouTube चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो कृपया करावा ही विनंती आहे. धन्यवाद.